हाय फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर ब्लॉगला सुरुवात झालेली आहे पुरणपोळीच्या सारणाची. तर अशा प्रकारे मी शिजवून घेते डाळ, विलायची पूड, साखर घालते. तर ही नागपंचमीसाठी बनवली होती पुरणपोळी आणि श्रावण चालू होता, एक झालं की दुसरं वड्या बनवणं. तर ही वडी मी तुम्हाला डाळच वाटलेली, म्हणजे मी 2 प्रकार केले, पुरणपोळी पण केली आणि भिजवलेली डाळ. मग त्याचीच आता कोथिंबीर वडी पण करते वाटलेल्या डाळीची. तर कोथिंबीर जुडी एक घेतली आणि ही पहा एवढी एक वाटीभर आहे. स्वच्छ निवडून कापून घ्यायची, किंवा आता मिक्सरलाच बारीक करणार आहे. लांब लांब तसं टाकता येत नाही ना आपल्याला, तर अशी थोडीशी चिरून घ्यायची ओबडधोबड आणि मिक्सरला फिरवून ती त्याच्यात एक जीवच होणार आहे. मसाला, डाळ, इथे पहा डाळ घालून घेतलेली आहे. हळूहळू फिरवा, मिक्सर खूप भरतो. नंतर इथे पहा अजून तिखट वाटण, हिरवा मसाला, हिरवी मिरची, खोबरं, लसूण, हिंग, पोटासाठी चांगलं असतं म्हणून हिंग वापरा. जिरे, हळद, मीठ हे सर्व घेऊन आपण मिक्सरला बारीक करूया. आणि थोडंसंच पाणी घाला, जास्त पाणी नका घालू, कारण मिक्सरचा भांडा पण भरतो. आणि हळूहळू फिरवा थोडं थोडं घालून. ते सर्व फिरवत आहे, फिरत नव्हतं पहिल्यांदा, कमी केलं मी सगळं. तर हे तुम्हाला मी आता वेगळी पद्धत, जरा आपण चाळणीवर वाफवतो ना, चाळणीमध्ये रोल बनवून, तर हे मी आता केळीच्या पानावरती सगळं मिश्रण, केळीच्या पानाला तेल लावूया. धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ कापून घेतलेलं आहे कटिंग, आणि सगळं मिक्स करूया. हे थोडं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये सगळं मिश्रण एकजीव करून थापटून घ्यायचं. जास्त पाणी न घातल्यामुळं पहा ते मिश्रण बरोबर झालेलं आहे. आणि तेव्हा माझ्याकडे स्टीमर नव्हता. हे सगळं बघूनच सबस्क्रायबरनी मला स्टीमर दिलेला आहे. आणि हे पहा वड्या पाडल्या, मस्त झालेल्या वड्या. तेल घातलेलं आहे आणि प्रणीतची मला आठवण पण यायला लागली, कारण त्याला हे खूप आवडतात, कोथिंबीर वडी, पुरणपोळी. तर मला बोलला, मम्मी आम्ही पण थाळी खायला जाणार आहोत बाहेर. आणि मस्त असं सजवलं होतं बघा व्हिडिओसाठी. केळीच्या पानावरच वड्या ठेवलेल्या, भाकरी, खूप छान लागतं हे. नुसत्या पण तुम्ही खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता. तर अशा प्रकारे केळीचा पानाचा उपयोग दाखवला. ही खरेदी केलेली मी रक्षाबंधन, आणि थोडे सगळे एका मागोमाग फेस्टिवल येत होते. तर हा स्लॅक्स आणि हा टॉप, तर मी तुम्हाला दुकानाचं नाव डिस्क्रिप्शनमध्ये देईल. खूप छान मला आले पण परफेक्ट. अल्टर करावे लागले 1-2, हा अल्टर करावा लागला. जराशे डबल एक्सेलचे होते. आणि आता व्यायाम करून पण बारीक व्हायचं चाललेलं आहे. महिन्याभरात आम्ही दाखवणार आहोत किती वजन कमी केलेलं आहे. आणि रोज एक्सरसाइज चालू आहे. तर हा तुम्ही शॉर्ट्सवर पाहिला असेल, ह्याचा व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ, फॅशन शो करून दाखवलेला मी. तर असे काही जीन्सवर टॉप घेतले. हे तुम्ही स्लॅक्सवर, जीन्सवर असे घालू शकता पटकन बाहेर जायला. मला असे पाहिजेच होते पटकन वेअर करून निघायला. आणि मी शिवलेले ड्रेस माझे हमेशा तुम्ही पाहिले असतील. तर टॉप एखादे दुसरेच असतात माझ्याकडे, पण मी खूप खरेदी केली त्या दिवशी.